पहिलं तर सॉरी उशीर लागला, पण 16 वित्त आयोग आणि आराखड्याची बैठक चालू होती बीडी आणि सभापतींबरोबर, म्हणून उशीर लागला, सॉरी. पण आज आपण जी पत्रकार परिषद घेतोय ते आपल्या जिल्हा परिषद धाराशिव हे अतिशय एक मोठा क्रांती म्हणजे मोठा निर्णय आहे आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचवायचा होता. जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचलेला तो विषय. पण योगदान आपण बोलताय का मी बोलू डायरेक्ट अगोदर? म्हणजे असं मी अनौपचारिक बोलू का कसा व्हिडिओ घेताय तर ह्यांनी बोलू आकाश? नाही नाही, म्हणजे अनौपचारिक बोलणं सोडलंय मी तुमच्या याच्याबद्दल. पण काय विषय हा आहे की जसं आशांना महाराष्ट्रात आपली एकमेव जिल्हा परिषद आहे. आता पण महाराष्ट्र शासन आजपर्यंत पण आतापर्यंत फक्त SC STच्या डिलिव्हरीला 600 रुपये आशांना देत होती. पण आपल्या मागच्या काळामध्ये आपल्या उपाध्यक्ष मी असताना आरोग्य सभापती आपण सगळ्या डिलिव्हरीजना महाराष्ट्र जिल्हा परिषदकडनं त्यांना देतो. त्यामुळे मी अतिशय माईकवर सांगते की महाराष्ट्रात कोणत्याही आशालाच्या पगारात सगळ्यात जास्त पगार आपली धाराशिव जिल्हा परिषदेची आशा उचलते. त्याच्यामुळे ती चांगल्या ह्यानी काम करते. आता विषय दुसरा यावेळेचा जो आजच्या पत्रकार परिषदेचा आहे की आपल्याकडे CRP प्रत्येक गावामध्ये 4-5 म्हणजे ज्या महिला बचत गट फॉर्म करणं, महिलांना रोजगारामध्ये हेल्प करणं, त्यांना वेगवेगळ्या योजना सांगणं, याच्यासाठी शासनानं CRP ग्रामसख म्हणजे कृषी सखी, पशुसखी, BLF मॅनेजर, BLF असं एक मोठं केडर प्रत्येक गावामध्ये निर्माण केलंय महिला बचत गट वाढावा आणि महिलांना बाकीच्या योजना माहिती व्हाव्यासाठी. त्यांचा पगार अजूनपर्यंत वाढलेला नव्हता. मागे तुम्हाला माहिती आहे की त्यांना शासन मधल्या काळात मी नाव घ्यायचं का बघा तुम्ही, पण आघाडी सरकारच्या काळात त्यांना शासनाने कमी करण्यात आलेलं होतं. हा माझा मुद्दा नाही आहे, पण आता आपण आंदोलनं करून ते आता शासनात कायम झालेला, पण त्यांचा पगार 6,000 होतो. तो पण एक मुद्दा आहे म्हणजे फक्त याचा. पण आपल्या या विषय असा होतोय की CMEGP PMEGP हे 2 योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाने चालू केलेल्या आहेत. जिथं शासन ग्रामीण भागामध्ये जर एखादीला 1 लाखापासून किंवा 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज हे शासन 4% व्याजदराने देते आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागात 35% अनुदान आहे आणि शहरी भागात 25% अनुदान आहे. मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रात ही योजना लागू झाल्यापासून CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध ग्राम स्वयंरोजगार योजना आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, याच्यामध्ये 35% अनुदान आहे आणि 4% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळतं. पूर्ण महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा हा सतत 4 वर्ष, आता हे 5वं वर्ष आहे, सतत आपण 1 नंबर लागलो आणि आपल्यानंतर अमरावतीमध्ये 75% गॅप आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हे कर्ज मिळवून दिलंय आणि त्याच्यामध्ये 70 ते 75% महिला आहेत. तर आता अजून महिलांनी रोजगारासाठी, कारण आपल्याकडे कारखाने कमी आहेत, आपल्याला जास्तीत जास्त कसं या महिलांना, हे पुरुष आणि महिला दोघांसाठी योजना आहे, पण जास्तीत जास्त महिलांना कसं आपल्याला रोजगाराचं कर्ज मिळवून देऊन त्यांना पायावर उभं करता येईल आणि आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढेल, या विचाराने आपण जिल्हा परिषदेने एक म्हणजे एक प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एखाद्या CRPने जर एखादीचं तिच्या कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे एका गावात 4 पण CRP आहेत, त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिल्यात बचत गटाच्या बायका, त्यांनी जर एखादीचं प्रपोजल मंजूर करून घेतलं तर तिला आम्ही प्रति लाभार्थी 1,000 रुपये देणार आहोत आजपासून. आता आपण माझा जीव धाराशिवमध्ये एक प्रण केलेला आहे की 5 लाभार्थी प्रत्येक गावातले महिला, 5 ह्या वर्षामध्ये 5 महिला, आपले 730 गाव आहेत, 5 माझं जरा बोलताना इकडून तिकडे होतंय, पण 700 गावांमध्ये 5 महिलांना आपल्याला कर्ज मिळवून द्यायचं आहे. हा आम्ही नियम म्हणजे निर्धार उमेदने आपण केलेला, म्हणजे आपलंच आहे उमेद. पण त्याच्यामध्ये 3,500 बायका होतात मग 700 गावामध्ये. त्याच्यामधले 2750 लाभार्थी आमचे आयडेंटिफाय झाले. त्यातल्या 100 जणांचं
ऑलरेडी बँकेची फाईल मंजूर झाली आहे. आता आम्हाला ऑलरेडी उरलेले 2700 म्हणजे 3500 3400 मंजूर करून घ्यायचे. त्याच्यासाठी त्या CRPनी पण ॲक्टिवेट व्हावं आमचे तर PS आणि महाराष्ट्रात तर पहिले येतो की आपण पण खरे लाभार्थी प्रत्येक गावात 5 बायका तयार व्हाव्यात या उद्देशाने आपण 1000 रुपये प्रत्येकीला देतो. आता याच्याला एक मुद्दा आम्हाला जाणवला की जिल्ह्यालाच टार्गेट कमी होतं. तर राणादादांनी काल बँकेच्या मॅनेजरची बैठक घेऊन शासनाशी बोलून आपल्या या जिल्ह्याचं टार्गेट वाढवून घेतलं आहे. त्यामुळे आम्हाला 3500 बायकांपर्यंत हा लाभ पोहोचवणं सोपं होणार आहे. आणि हे आम्ही आमच्या सेल्समध्ये पैसे ठेवून जसे आपण आशांना प्रत्येक डिलिव्हरीला पैसे दिले ते तर अजून कंटिन्यूड आहेत, तसेच आम्ही याच्यातनं CRPला पण थोडासा तिच्या मानधनात पण लाभ होणार आहे. ती चांगल्या ॲक्टिव्हली काम करणार आहे आणि आपल्या लखपती दिदी, करोडपती दिदी किंवा लाभार्थी एखादीला शिवणक्लास म्हणजे गाई घ्यायची आहे, एखादीला शेळ्या घ्यायच्या आहेत, एखादीला बांगड्याचं दुकान टाकायचं किंवा तर त्याला आमच्या प्रत्येक गावात 5 तरी होतील या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहोत. आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते दोघं किंवा वनिता मॅडम सांगतील. की असं होतं की आता आम्ही म्हणजे जर एखाद्या CRPने 5 जरी सॉरी आहे तुम्हाला का 5 जरी आणलं तर का ना गडकर 5 जरी आणलं तरी तिला आता 6000 पगार मिळत असेल तर 5 लाभार्थी मागे 5000 जिल्हा परिषदकडनं म्हणजे तिचा 11000 जो आता अंगणवाडी सेविका किंवा आशांचा आहे तेवढा तिला लाभ पण मिळणार आहे. आणि प्लस इन द प्रोसेस माझ्या 5 बायका स्वतःच्या पायावर काहीतरी करायला उभं राहणार.